हरि ओम. माऊली ज्ञानेश्वर, भक्त शिरोमणी श्री नामदेवराज, शांती ब्रह्म श्री नाथ महाराज, भक्तिशक्तीचा आदर्श समर्थ रामदास, जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, परमपूज्य गुरुमाता गुरुमाऊली श्री कलावती आई, विश्व दाखवणारे जननी जनक आणि विश्व सावरणारी ज्योतिर्मय विभूती आणि समोर बसलेले मायबाप संत सज्जन श्रोते. आजचा विषय जरा अनोखा आहे. रामानंद बिडकर महाराज आपल्याला कोणाला माहीत आहेत की नाही मला माहीत नाही, पण आणि आतापर्यंत मी चौकशी केली की इथं आपल्याकडे हा विषय कधी झालेला नाही आहे बिडकर महाराजांवर, म्हणून बिडकर महाराजांवर बोलायला घेतलेला आहे. माझी एक दुसरी आपल्याला सगळ्यांना एक विनंती आहे की पुढच्या वर्षापासून म्हणजे 26 सालापासून म्हणजे जेव्हा नवीन वर्ष सुरू होईल तर मी नवीन वर्षात एक नवीन उपक्रम हे करणार आहे प्रवचनांचा. तर गुरु ग्रंथ साहेबातील नामदेव संपूर्ण म्हणजे नामदेवांचे गुरु ग्रंथ साहेबातले जे अभंग 61 अभंग आहेत त्या 61 अभंगावरचं विवेचन. मग ते क्रमशः मग एका प्रवचनात किती 5 अभंग 6 अभंग 10 अभंग काय होतील ते 61 अभंग आहेत. कदाचित 3-4 प्रवचनात ते संपेल किंवा 5-7 प्रवचनं लागतील. कसंही हा विषय आपल्याला कसा वाटतो ते सांगा, किंवा तुम्ही विषय सुचवायला हरकत नाही. त्या विषयाला मला माझं आकलन शक्ती तेवढी असेल तर मी त्या विषयाला नक्की प्राधान्य देईन. तुमच्या सूचना नक्की मी म्हणजे मला जर त्याच्यात अभ्यास करून काहीतरी सांगावं असं वाटलं तर मी नक्की त्याचा विचार करेन. तर आजचा हा विषय आहे रामानंद बिडकर महाराज. उमेनी आराधुनी शिव गोसावी, उमेनी आराधुन शिव गोसावी, चैतन्य संप्रदायी मिरवला. त्याने बोधिला कपिल नामी, त्याने बोधिला कपिल नामी आणि दुसरा ब्रह्मचैतन्य स्वामी. ब्रह्माचा केशव चैतन्य तयाचा राघवाचा आणि दुसरा राघव चैतन्य स्वामी, राघवाचा ब्रह्मचैतन्य, तयाचा केशव चैतन्य, केशवाचा बाबा चैतन्य, श्री तुकाराम त्याचा धन्य धन्य. ही नवनाथ भक्तिसारातल्या ओव्या आहेत. ह्या राजा गोपीचंद आणि त्याची आई मैनावती यांच्या संभाषणाच्या निमित्ताने आलेले आहेत. आता हे का सांगितलं मी तुम्हाला, तर आपल्याकडे संतांच्या अनेक परंपरा आहेत, संतांच्या गुरु शिष्यांच्या अनेक परंपरा आहेत. आता ही नवनाथ भक्ती सारात आलेली जी परंपरा आहे ती श्री तुकाराम महाराजांच्या संबंध चैतन्य संप्रदायाची जी परंपरा आहे. म्हणजे शिव आणि पार्वती, पार्वतीने शिवाला म्हणजे कधी कधी शिव पार्वतीला उपदेश करतात, कधी कधी पार्वती शिवाला उपदेश करते. तर शिव आणि पार्वती यांच्या संवादात पार्वतीने हा चैतन्य संप्रदाय निर्माण केला, शिवाला सांगितला. शिवाने मग तो एक कपिल मुनींना सांगितला. त्याच्यानंतर दुसरा ब्रह्म चैतन्यानं सांगितलं, ब्रह्म चैतन्याने राघव चैतन्यानं सांगितलं, राघव चैतन्याने केशव चैतन्यानं सांगितलं, नंतर बाबाजी चैतन्यानं सांगितलं आणि मग श्री तुकाराम त्याचा धन्य धन्य. अशा आपल्याकडे ह्या अत्युत्तम म्हणजे शिव पार्वतीपासून चालत आलेल्या ह्या संत परंपरा आहेत. अगदी आपल्याला माऊलींची जी परंपरा आहे तर ती आपल्याला साधारण हे माहिती आहे बाबा की माऊलींचे गुरु निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांचे गहिनीनाथ, पण त्याच्या आधीची परंपरा कशी ती अशी शिवपार्वतीच्या संवादातून आलेली आहे की शिव पार्वतीने विचारलं की कैसे उपदेश आहे, ब्रह्मचैतन्य कसं होतं, उपदेशात काय चोज आहे, तो आत्मसाक्षात्कार कसा होतो. तर शिव म्हणाला ठीक आहे मी तुला सांगतो, एकांतात आपण बसून मी तुला त्याचा उपदेश करीन. मग एकांत कुठे, मग त्यांना सांगितलं ते यमुना तटाकी एकांत आहे. यमुनेच्या काठी आले, यमुनेच्या काठी आले, नंदी एका बाजूला ठेवून दिला आणि शिव आणि पार्वती, शिवाने पार्वतीला सगळा उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर शिवानी विचारलं कैसे चोज म्हणजे ह्या उपदेशात तुला काय समजलं, असं शिवानी पार्वतीला विचारलं. पण त्या यमुना तटाकी त्या तिथं एक मच्छी होती, मासा होता, मोठा मासा होता, किंवा माशाचे काय म्हणतात त्याला आपण, माशिणबाई होती.
आणि तिच्या पोटात मच्छिंद्रनाथ होते. मच्छिंद्रनाथांचा ते तर कैसे चोज उपदेशाचं असं जेव्हा विचारलं तेव्हा पार्वतीच्या आधीच मच्छिंद्रनाथाने सांगितले की ब्रह्मचोज मिरवेलं, ब्रह्मसनातन हो, हा सगळा उपदेश ब्रह्मसनातन. तेव्हा शिवाने चाकाटून पाहिले, म्हणजे आश्चर्यचकित होऊन पाहिलं की हे किती. आणि मग शिवाने ओळखले की मच्छिंद्रनाथ आहे. म्हणे मच्छिंद्रनाथा तू तिच्या पोटात आहेस, योग्य वेळी जेव्हा तुझा जन्म होईल त्यावेळेला तू हिमालय ते तुला दत्ताकडनं मी उपदेश देईन वगैरे वगैरे सांगितले. म्हणजे मग शिवपार्वतीच्या संवादातून मच्छिंद्रनाथांचे गोरक्षनाथ, गोरक्षनाथांचे गहिनीनाथ, गहिनीनाथांचे मग पुढे हे सगळे निवृत्तीनाथ आणि ज्ञाननाथ म्हणजे आपले माऊली. अशी म्हणजे ही सगळ्या परंपरा आहेत. म्हणजे आपल्याकडे अनेक वर्षापासून, अनेक कालापासून, अनेक युगापासून ह्या शिष्यांच्या परंपरा आहेत आणि त्या मोठ्या उदात्त परंपरा आहेत. अनादि अनंत काळापासून आहेत. अनेक परंपरा अशा सांगता येतील. एकच शेवटची सांगतो परंपरा, त्या नवनाथ भक्तिसारातच आहेत. यावरी तिसरा संप्रदाय महाश्रेष्ठ म्हणती स्वरूपमय, प्रथम बोधीला कमलोद्भव हंस रूप विष्णूने. विष्णूने हंस रूपाने आपला मुलगा म्हणजे नारदाला उपदेश केला. विधीने सगळे हित घेतले आणि मग कोणाला उपदेश केला? अत्री ऋषींना. अत्री ऋषींपासून झाले दत्त आणि त्यापासून नाथ सकळ, ही एक परंपरा आहे. आणि मग दत्त महाराजांची परंपरा आपल्या सगळ्यांना बहुतेक माहीतच आहे की दत्तात्रयापासून मानवी रूपातला पहिला जो अवतार आहे ते श्रीपाद श्रीवल्लभ, त्यांचा जन्म शक्य 1320 साली म्हणजे 1398 साली आंध्र प्रदेशात इथं पिठापूर इथं झालं. नंतर त्यांच्या जननी जनकाचं नाव म्हणजे आईचं नाव सुमती, वडिलांचं नाव अप्पल राजा. म्हणजे तुम्ही ते ह्याचं शिवमंगल नाही, दत्त मांगल्य स्तोत्र ऐकलं असेल. मंगल स्तोत्र असं आहे ते की श्रीमत अनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजय भो दिग्विजय भो श्रीमत अखंड श्री विजय श्री माता वगैरे वगैरे. तो मोठा एक 10 श्लोकांचा आहे. मग सगळं त्याच्यात त्याचं हे आलेलं आहे. म्हणजे तो संबंध अवतार पहिला श्रीपाद वल्लभांचा झाला. श्रीपाद वल्लभांचा नंतर त्यांनी पुरोपूरला जलसमाधी घेतली. पण त्यांचा शिष्य म्हणून नरसिंह सरस्वती यांनी कारंजा नगरीत जन्म घेतला. त्यांच्या मातापित्यांचं नाव अंबा भवानी आणि वडिलांचं नाव माधव. सर्वसाधारणतः लहान मुल जन्माला येते ते रडत येते. पण नरसिंह सरस्वतींचा जन्म झाला तेव्हा ते ओंकार म्हणतच त्यांचा जन्म झाला. आणि वयाच्या 5व्या वर्षापर्यंत ते धडाधड वेद म्हणायला लागले, ऋचा म्हणायला लागले, सारंबा अचंबा करत होते. म्हणजे हे सगळं. मग त्यांनी पुढे संन्यासाश्रमाची दीक्षा घेतली. मग ते गाणगापुरात येऊन राहिले. मग भक्तांचा उद्धार करीत, भवसागरांचं जे दुःखी कष्टी लोक आहेत त्यांचा उद्धार करत सगळं हे करून ते गाणगापुरात आपल्या निर्गुण पादुका ठेवून कर्दली वनात गेले. कर्दली वनात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कर्दली वनात गेले आणि कर्दली वनातून प्रगट झाले ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, श्री स्वामी समर्थ म्हणून. ते कर्दली श्री स्वामी समर्थांचा जेव्हा अवतार झाला, कर्दली वनातून आले, ते पुढे आंध्र प्रदेशात हिंडले, मग मंगळवेढ्याला आले, मग अक्कलकोटला आले. त्यांनी समाधी घेईपर्यंत ते पुढे अक्कलकोटलाच राहिले. त्यांना अक्कलकोट स्वामी असंही म्हटलं जातं. आणि त्यांचे अनेक शिष्य झाले. स्वामी समर्थांचे अनेक शिष्य झाले. म्हणजे शंकर महाराज, बाळप्पा महाराज, स्वामीसुत महाराज, हरिभाऊ, कोल्हापूरचे श्रीकृष्ण सरस्वती, नगरचे नाना रेखी, चोळप्पा महाराज, शेगावचे गजानन महाराज, नाशिकचे देव मामलेदार, शिर्डेची श्री साईबाबा. आणि आज आपण ज्यांचा परिचय करून देणार आहोत ते आपल्या या आजच्या प्रवचनाचे जे कथानायक आहेत ते रामानंद बिडकर महाराज. त्यांची ही सुरुवात अशी आहे. थोडंसं नमनाला थोडंसं जास्त धूप जाळला असेल एवढं सगळं सांगण्यात. अशा ह्या गुरु शिष्यांच्या परंपरा आपल्या भारतवर्षात झाल्या, आपल्या पवित्र भूमीवर झाल्या, या वानगी दाखल झाल्या. पण अशा थोर परंपरा झाल्यामुळे काय झालेलं आहे
की आपल्याकडे आपल्या सनातन धर्मावर इतके अनंत अत्याचार, इतके अनंत आक्रमणं झाली, अजूनही होत आहेत, तरी धर्म टिकून आहे, शाश्वत धर्म टिकून आहे. बिडकर महाराज ही अशी धर्मरक्षणाची ध्वजा घेऊन त्यांचा अवतार झाला. त्यांचा जन्म 22 जानेवारी 1838 म्हणजे शके 1760 माघ शुद्ध सप्तमी मंगळवारी पुण्यात झाला. आईबाबांनी त्यांचे नाव रामचंद्र ठेवलं. त्यांच्या आईवडिलांचं नाव गंगूबाई आणि बळवंतराव. त्यांना एकूण 2 मुलं आणि 4 मुली झाल्या. रामानंद बिडकर महाराज हे सर्वात धाकटे. थोरला माधव होता, मध्ये 4 मुली होत्या आणि ही शेवटी धाकटे म्हणजे शेंडेफळ हे रामचंद्र बिडकर महाराज. यांची कथा मोठी अद्भुत आहे. म्हणजे टोकाच्या भोगापासून टोकाच्या त्यागापर्यंत कसं मनुष्य गेलेला आहे त्याचं उदाहरण आहे. रामचंद्रांचे ते थोडासा त्यांची आता वंशावळ सांगणार आहे मी, की त्यांच्या वंशात एक विलक्षण गोष्ट घडली. त्यांचे मूळ पुरुष शंकरराव. शंकररावांचं म्हणजे ते अकबराच्या दरबारात दिवाण वगैरे होते वगैरे. त्यांच्या मुलाचं नाव गजानन होतं. त्या गजाननरावांना बरेच वर्ष लग्न झाले तरी मूलबाळ काही नव्हतं. मूलबाळ नसल्यामुळे ते दुःखी कष्टी होते. त्यांनी दत्ताची, हे साधू संतांची, अगदी अवलिया फकीरांची बरीच मोठी सेवा केली. तेव्हा त्यांनी स्वप्नात एका अवलियाने त्या सांगितलं की तुला मूल होईल, त्याच्याबरोबर जे होईल त्याचंही तू पालन करायचं. ते ठीक आहे म्हणले. आणि खरोखर त्यांना काही दिवसांनी त्या गजाननरावांच्या पत्नीला मूल झालं, एक मुलगा झाला आणि बरोबर नागाचाही जन्म झाला. तो नाग घरात असायचा, कोणाला काही त्रास द्यायचा नाही. हे गजाननराव पूजेला बसले की त्यांच्या मांडीवरून बसायचा, सगळं हे करायचं. त्यांच्या मुलाचा म्हणजे त्या नागाने कधी कोणाला त्रास दिला नाही. त्या मुलाच्या मुंजीत, मुंजी ठरली तर मुलगा मोठा झाला, त्या मुलाच्या मुंजीत कुठेतरी असा होम केला होता आणि जळत असे कडक 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 निखारे होते. तर कोणीतरी गुरुजींनी सांगितले आता ह्याचं काम झालंय, हे निखारे जरा बाहेर कुठेतरी हे करून ठेवा, टाका वगैरे. त्या त्या ते मुलाची आत्याबाई होती. त्या आत्याबाईने काय केले, ते जळत निखारे घेतले आणि ते एका कढईत टाकले. नेमकं त्या कढईत तो नाग होता. तो नाग तडफडून मेला. त्या तडफडून मेला. त्याचबरोबर जो मुंज मुलगा होता त्या मुंज मुलालाही मूर्छा आली आणि त्याचंही तत्काळ मरण पावलं. त्या नागाने स्वप्नात येऊन त्यांना असा म्हणजे एक शाप दिला की ह्यापुढे ज्या आत्याबाईंनी जो कडक निखारे टाकले त्यांचा तर मी वंश वाढूनच देणार नाही, पण तुमचाही वंश 7 पिढ्यानंतर मी वाढून देणार नाही. 7 पिढ्या होत. कर्मधर्म संयोगाने त्या जो मुलगा मूर्छा होऊन पडला आणि गेला त्याला एक भाऊ होताच, म्हणजे भाऊ झालेला होताच. आणि मग तो, त्याचं नाव मला वाटतं माधवराव, नाही त्याचं नाव कृष्णाजी पंत. हा बराच तसा इतिहास आहे. कृष्णाजी पंतांचा इतिहास मोठा आहे, ती त्यांची 7वी पिढी. पण आता आपण ते सगळे वंशावळ सोडून देऊ. त्याची म्हणजे सांगायला बसलं तर ते खूप ह्याच्यातच सगळं आपला वेळ जाईल. तर रामचंद्रांच्या वडिलांचे म्हणजे बळवंतराव, त्यांचे वडील, रामचंद्राच्या वडील आपण पगाशी पाहिलं की बळवंतरावचे वडील मुकुंदराव हे बीड येथे बरेच वर्ष राहिले म्हणून त्यांना बिडकर हे नाव पडलं. ते मुसलमानी अमृत राहिले, मग पेशव्यांच्या ह्याच्यात होते, पेशव्यांनी त्यांना कैद केलं होतं वगैरे वगैरे. मग नंतर रामचंद्रांचे वडील बळवंतराव हे दुसऱ्या पेशव्यांच्या काळी, दुसरे माधवराव पेशवे यांच्या ह्याचे त्यांचे बॉडीगार्ड, अंगरक्षक होते. त्यांनी त्यांचं रक्षण वगैरे केलं. असं बरंच काही काही आहे. ते इकडं ह्या बळवंतरावांना मग अशी सांगितलं तशी 6 मुलं. थोरला माधव, धाकटा रामचंद्र, मधल्या 4 मुली, 6 मुलं. ह्यांचा हा 7वा वंश आहे. बळवंतरावांच्या मुलांचा हा 7वा वंश आहे. म्हणजे तो नागाचा जो प्रभाव होता तो ह्या वंशानंतर सुरू होणार होता. आता माधवराव होते थोरले, ते निपुत्रिक वारले.
बळवंतराव, ते शरीराने धष्टपुष्ट होते वगैरे सगळं होते, पेशव्यांचे अंगरक्षक होते वगैरे सगळं होते. त्यांना मोठं आयुष्य लावलं होतं, 99 वर्षापर्यंत ते जिवंत होते दष्ट. पण हा रामचंद्र महाराज आपले जे कथानायक आहेत ते त्यांचं शेंडेफळ, म्हणजे ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं, जरी 99 वर्षे गेले असते तरी लहान असतानाच त्यांचे वडील वारले. शालेय शिक्षणात आता आपण मूळ रामचंद्ररावांकडे आलेलो. शालेय शिक्षणात रामचंद्राला अजिबात रस नव्हता, अजिबात शालेय शिक्षणाचं नव्हतं. पण त्यावेळी महाराष्ट्रात संगीत नाटकांचा धुमाकूळ सुरू होता. मराठीतली अत्यंत गाजलेलीची सगळी नाटकं त्या काळात सुरू होत. पण विशेष म्हणजे त्यावेळेला नाटकात स्त्री पात्र करत नव्हतं, पुरुष पात्र करायचे. पुरुष पात्राला स्त्री पात्र करून, म्हणजे जसे बालगंधर्व वगैरे झाले, तर पुरुष पात्राला स्त्री पात्र करून ते नाटकं व्हायचे. हे बळवंत आपले रामचंद्रराव इतके लहान छान होते, दिसायला गोरे गोमटे होते. त्यांना एकाने बळवंतरावांच्या वडिलांनी त्यांना धरलं, चल तू माझ्याबरोबर, म्हणे ह्याला नाटकात घेऊ आपण, स्त्री पात्राचा करून घेऊ. ते रामचंद्र बुवांनी पाहिलं आणि त्यांना असा संताप आला, म्हणजे त्या लहान मुलगा असताना संताप आला. त्यांनी एक थोडंसं असं खडूस उत्तर दिलं, आता ते सांगत नाही मी आपल्याला, आणि ते मला काही स्त्री पात्र वगैरे करायला जमणार नाही म्हणून तिथून निघून आले. शिक्षणात अजिबात रस नव्हता. नाटक ह्या कंपनीत कुठलं स्त्री पात्र करण्याच्या अगदी विरुद्ध होते म्हणून ते तिथून निघून आले. पण बळवंतरावांच्या दुसऱ्या मित्राने त्यांना मोडीचा व्यवसाय करायला शिकवला. मोड घेणं देणं, मोड म्हणजे बाबा जुन्या वस्तू घे, त्याची मोड दे, अमकं कर, मोडीचा व्यवसाय करायला शिकवला. त्या मोडीच्या व्यवसायाबद्दल बोलणार होतो. पण ते लहान असतानाच त्यांना पंढरीची वारी होती. म्हणजे काही 4-5 मित्र त्यांनी ठरवलं की आपण पंढरपूरला पायी चालत जायचं. सगळी मुलं पायी चालायला लागली. काही वेळात ती काही दिवसात गळपटली. सगळे नाही बाबा आम्हाला चालवत नाही, आम्हाला जावत नाही. एकटे रामचंद्र बुवा पुण्यापासून पंढरपूरला पायी चालत गेले. त्यांचे पाय सुजले. एक म्हातारी बाई त्यांना भेटली. तिने त्याचे पाय तेलाने चोळून माखून सगळे व्यवस्थित करून दिले. पंढरीनाथाच्या तिथं गर्दीत पंढरीनाथ कुठे, पांडुरंग कुठे, पंढरीनाथ कुठे, पांडुरंग, ते रामचंद्रराव एक मनुष्य तिथं आला, बडव्या प्रत्यक्ष विठ्ठल तिथं बडव्याच्या रूपात आला. म्हणे चल तुला दाखवतो, आणि म्हणून हाताला धरलं आणि पांडुरंगाच्या तिथं नेलं. अगदी पांडुरंगाच्या गळ्यातली माळ रामचंद्राच्या गळ्यात घातली आणि मी बाहेर म्हणे उभा आहे, तू मला येऊन भेट. बाहेरून पाहिलं तर तिथे कोणी नव्हतं. मग तसेच ते वणीला गेले. तिथं देवीनी सुद्धा त्यांच्यावर असाच अनुग्रह केला. देवीच्या म्हणजे सप्तशृंगी भगवतीने आपल्या मुखातला विडा सहजपणे असा पडला गेला की तो त्यांच्या हातात पडला. म्हणजे जणू काही ह्या दैवताने त्यांना एक आपला कृपा प्रसादच लहानपणी दिला असं समजूया. कारण असे अनुभव तुम्हाला आम्हाला येत नाही. कुठेतरी ती परंपरा असते ती येते. मग असे सांगितलं तर रामचंद्राला शिक्षणात तसं काही फारसं गम्य नव्हतं. वडील बळवंतराव वारले, मोठा भाऊ तो परागंदा झालेला होता. त्यांच्या आईचं नाव गंगूबाई. गंगूबाईने अगदी तडफेने सगळं घरदार सांभाळलं. रामचंद्र आपल्या आईला वेगवेगळ्या प्रकारे मदत करून संसारात मदत करत होते. मग त्यांनी गंधीचा व्यवसाय, सुगंधाचा व्यवसाय निवडला. सुगंधाचा व्यवसाय करायचा आणि मग तो शिकून घेतला. बरोबर मोडीचा व्यवसाय होताच. मग ते सुगंधाच्या बाबतीत अगदी तरबेज होते. नवीन नवीन प्रकारची सुंदर सुंदर अशी सुगंधी अत्तरं करून ते विकायला लागले. त्यांच्या धंद्याला बरकत बऱ्यापैकी होती. ते विकण्यासाठी ते त्यावेळी म्हणजे साधारण 1838 त्यांचा जन्म, म्हणजे साधारण 1850 म्हणा 56 म्हणा, त्या काळी म्हणजे जवळजवळ नवीन गाड्या बेड्या सुरू झाल्या असतील नसतील त्यावेळेला मुंबई बिंबईला जाऊन आपला सुगंधीचा धंदा करत होते. सुगंधी व्यवसायाचं हे केलं होतं, पेशा हे करत होते.
आणि जुन्या वस्तू घ्यायच्या, त्याच्या नव्या करायच्या किंवा त्याच्यात काहीतरी मोड करून हे करायचं. दैवात्र पंचमम गीतेत 5 प्रकारचे हे सांगितले. त्यातलं दैव हे एक पर्वात शेवटचं मोठं जे एक हे सांगितलेलं आहे की कर्म सुकर होण्यासाठी जी कारणं लागतात त्यातलं दैव हे सांगितलंय. तर अशाच एका लिलावात एका मनुष्याने आपल्या घरातील जुन्या वस्तू विकायला काढल्या. ती काही काळी पडलेली भांडी होती. 30 भांडी होती. 30 भांडी होती. ते त्यांनी ती लिलावात 150 रुपयाला घेतली. विचार करा हा, 150 रुपये, त्यावेळचे 150 रुपये. त्यावेळेला एका पैशाला सुद्धा बैलगाड्याच्या चाकाचा हे होता. त्यावेळेचे 150 रुपये म्हणजे आताचे लाख रुपये म्हणले तरी चालतील, किंबहुना जास्त. ती 30 भांडी सगळी काळी मिळकट पडलेली त्यांनी 150 रुपयात विकत घेतली, म्हणजे त्या लिलावात घेतली. ते सगळी भांडी घरी घेऊन आले. तर ते पाहता पाहता ते हातात एक समई घेतली, तिथं काळी पडलेली होती. ती समई त्यांच्या हातातनं पडली. समई त्यांच्या हातातनं पडली, ती समई वाकली, मोडली नाही, तुटली नाही. म्हणून त्यांनी निरखून पाहिली. म्हणून जरा स्वच्छ करून पाहिलं तर ती सोन्याची समई होती. आणि नुसती सोन्याची समई नव्हती, आत काहीतरी आहे असं त्यांना वाटलं. म्हणून त्या समईचं ते हे पिरवून पाहिलं तर त्या मोकळ्या समईत अनेक हिरे मोती माणिक होती. एकदम भरभराटायला आले. म्हणजे त्या ह्याच्या सगळ्या ह्याच्यावर ते नुसते मालदार झाले. समाजात एक प्रतिष्ठित मनुष्य म्हणून त्यांचं हे झालं. मग त्यांना लोक रामभाऊ सराफ, भाऊसाहेब गंधी, भाऊसाहेब बिडकर म्हणून ओळखायला लागले. एवढे असून सुद्धा त्यांनी आपला सुगंधी करण्याचा, म्हणजे नवीन नवीन अत्तर, नवीन सुगंध, अगरबत्त्या, धूप वगैरे हे करण्याचं काही सोडलं नव्हतं. आणि सगळ्यांना ते विकत, सगळ्यांना सल्ला देत, अमकं करा तमकं करा. त्यांचं व्यक्तिमत्व मोठं मोठं, 6.25 फूट उंच होते. बोलण्याची कला वेगळीच होती. पेहराव अगदी त्यावेळेला त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेल असा करायचा. आणि दैवाची पाहिली तुम्ही आता की 150 रुपयात घेतलेले भांड्यातनं त्यांना एका समईत एवढं सोन्याची समई, त्यात हिरे माणके वगैरे सापडलेले. वयाच्या 22व्या वर्षी त्यांचं लग्न त्यांच्या आईनी, केडगाव निवासी रामजी पाटील यांची मुलगी रंगूबाई उर्फ जानकी, त्याच्या लग्नानंतरचं नाव जानकी ठेवलं असावं, हिच्याशी बरोबर लावून दिले. पुढे आयुष्यात बिडकर महाराजांना एक मुलगी झाली होती. तिचा विवाह रावेरचे राजे रघुनाथरावांबरोबर लावून गेला होता. तो पुढचा हिशोब येईल, इतिहास होईल. पण ते तिच्याशी लग्न झाल्यावर संसारी म्हणले. आणि त्यांना सारखं वाटायचं आपलं घरदार भरलेलं असावं. म्हणजे हल्लीच्या सारखी जी वृत्ती, मी माझा नवरा, माझी बायको, माझी मुलं, एवढी 4, याच्या पलीकडे कोणी नाही. त्यांना वाटायचं आपलं घरदार भरलेलं असावं, रोज 2-4 माणसं जेवायला असावी, कोणाला काही कमी पडू नये असे त्यांची वृत्ती असावी. त्यांनी आपल्या परागंदा झालेल्या भावाला गुजरातमधनं, वडोदऱ्यातनं शोधून आणलं आणि त्याला आपल्या घरी ठेवलं. हे सगळं पाहिलं की प्रापंचिक दृष्टीने ते खूप सुखी होते, श्रीमंत होते. धनवान लोकात त्यांची गणना व्हायला लागली होती. पैसा, प्रतिष्ठा त्यांच्या पायाशी लोळून होती. पण एक सांगू का, जेव्हा अर्थ येतो, संपत्ती जेव्हा अर्थ येतो त्यावेळेला अर्थाबरोबर अनर्थही येतो. आणि ते अनर्थ मनात घर करतात. म्हणजे नाथ भागवतात अर्थाबरोबर येणारे अनर्थ असं सांगितलेले. ते कुठले कुठले तर स्थेयम हिंसा अनुतम, दंभ कामः क्रोधः स्मयो मदः, भेदो वैरम अविश्वासः, संस्पर्धा व्यसनानिच. चोरी, हिंसा, खोटेपणा, दंभ, काम, क्रोध, गर्व, मद, भेद, वैर, अविश्वास, स्त्री, मद्य, द्यूत, एवढे सगळे अनर्थ एका अर्थाच्या पायी येतात. ते पैसा आला की हे सगळं येतच. त्याचं मोठा संबंध तो 23व्या अध्यायात मोठं वर्णन केलेले नाथ महाराज. म्हणजे नाथ महाराजांच्या एकनाथी भागवतात एक 11वा अध्याय खूप मोठा आहे, आणि हा 23वा अध्याय खूप मोठा आहे. 1100, 1000च्या पुढे ओव्या आहेत एकेका अध्यायात. आणि हे सगळे बिडकर महाराज, म्हणजे त्यावेळेस ते रामानंद, भाऊसाहेब गांधी म्हणू, बिडकर म्हणू, रामचंद्र बिडकर म्हणू, तर ते त्याच्यात सगळे गुरफटले होते. आणि जशी एखाद्या गोष्टीला आपण म्हणतो ना घूस लागलेली आहे,
तसे त्यांच्या संपत्तीला घूस लागायला लागली, इतकी की त्यांना कंगाल व्हायची पाळी आली. मित्रमंडळींनी, आपण मनुष्य कैफात असतो, धनाच्या धनमदात कैफात असतो. सावरायचा मित्रमंडळींनी प्रयत्न जरी केला तरी ते आपल्या मस्तीत होते. धनदौलत कमी झाली तेव्हा जाग आली. अनेक बायकांनी त्यांना मोह दाखवला, हे दाखवलं. त्या कामाची मगर मिठी त्यांनी कशी पैसे सोडवली. मग त्यांनी एक जरा वेगळा मार्ग चोखाळला. आपल्या वाडवडिलांची मिरासदारी मोठमोठ्या राजदरबारात आहे त्यांना माहीत होतं, म्हणून मोठमोठ्या राजरजवाड्यांपाशी त्यांनी आपले सुगंधी द्रव्य घेऊन जायचा प्रयत्न केला. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे ते राजरजवाड्यांपाशी कशी तो प्रयत्न त्यांचा पहिल्यांदा थोडासा फोल ठरला. मग दुसरी एक त्यांनी किमया साधायचा प्रयत्न केला. पूर्वी किमया करायचे म्हणजे हलक्या धातूपासून सोनं तयार करायचं, त्याला किमया म्हणतात. विशेषतः कथिलापासून. त्याचं एक सूत्र ह्याच्यात दिलेलं आहे की कशी किमया करतात वगैरे. मग त्यासाठी त्यांनी मग अनेक साधू संत फकीर सगळ्यांना धुंडाळलं, मला किमया शिकवा, मला किमया. कोणी ताकास्तूर लागून द्यावं नाही. आपली सुगंधी द्रव्य तोपर्यंत ते त्याचे प्रयत्न चालू होते की किमया शिकायचे आपल्याला. किमया म्हणजे कथिलापासून सोनं करायचं, लोखंडापासून सोनं करायचं, पितळ्यापासून सोनं करायचं. आपल्या सुगंधी आणि अत्तर बनवायच्या विषयातनं ते पहिल्यांदा बडोद्याला सयाजी महाराज यांच्याकडे गेले की यांच्याकडे काहीतरी आपला काहीतरी हे होईल, आपण त्यांच्याकडे सुगंधी द्रव्य घेऊन जाऊ. उदबत्त्या घेतल्या, धूप घेतल्या, सगळं घेतलं, अत्तर घेतली वेगवेगळ्या प्रकारची. ते वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर तयार करायला खूप निष्णात होते. पण बडोद्याचे महाराज काही लगेच भेटायला लागले तयार की ह्यांना भेटायला तयार होते का? नाही. मग यांनी एक युक्ती केली. बडोद्याला त्यावेळेला सकाळी बडोद्याच्या भाजी मार्केटमध्ये, भाजी मंडईमध्ये भाजी यायची. ती सगळी किती भाजी असेल, त्यावेळेला 10 का 15 रुपयाची अख्ख्या बडोद्याला भाजी यायची. तर ती 10 ते 15 रुपयाची भाजी घेतली विकत, सगळी विकत घेतली आणि सगळी गोशाळेत गाईंना चारा घालून. एक दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, 3 दिवस बडोदेकरांना भाजीच मिळेना. आणि हे कोण करतंय? तेव्हा लक्षात आलं की हे पुणे कोणतरी बिडकर म्हणून आले, त्यांनी केले. मग महाराजांनी बोलवलं त्यांना. मग मोठा रुबाबात चांगला लांब लचक कोट वगैरे घालून मोठ्या रुबाबात ते गेले. महाराजांना नमस्कार वगैरे केला आणि आपल्याला भेटण्यासाठी मी अशी युक्ती केली. तेव्हा महाराज प्रसन्न झाले की म्हणजे हे युक्तीने खुश झालोय मी, तुमचं म्हणजे गाठ भेट पडण्याला लवकर म्हणून मी अशी युक्ती. मग महाराज म्हणाले ठीक आहे, तुम्ही एक राहा इथं, मग आपण काय सुगंधी वगैरे घ्यायचे त्यांच्याकडनं सुगंधी माल कर. 1 महिनाभर बडोद्याला राहिले. मग ह्यांनी म्हणाले की मला मनसबदारी द्या तुमच्याकडे. तर म्हणे आमच्या मनसबदार आहे, आता नवीन दुसरा मनसबदार ते करता येत नाही. अनेक नाही म्हणे महाराज तुमच्या ह्याच्यात. मग महाराजांनी त्यांना 5,000 रुपये दिले, काही हिरे माणकेचीही दिली आणि त्यांना म्हणाले ठीक आहे. म्हणजे सगळे सुगंधी वगैरे विकून त्यांना 5,000 रुपये, हिऱ्याची अंगठी वगैरे सगळं घेतलं आणि ते परत पुण्याला. बडोद्या महाराजांच्याकडे ही गोष्ट झाली. ते ग्वाल्हेरच्या राजाकडे, ग्वाल्हेरच्या राजाही तिथं ताकास्तूर लागून येणार, यांची गाठच भेट म्हणा. मग त्यांच्या राजवाड्याच्या लगत एक मोठं मैदान होतं. यांनी काय केलं की खूप मोठ्या उदबत्त्या, खूप मोठे ऊत तिथे घेतले आणि ते पेटून दिले. आणि तो सगळा वास महाराजांच्या राजवाड्यात गेला. महाराज म्हणले कोण हे काय करते? त्यांना म्हणत काही लावू नका. तर त्यांनी उत्तर दिलं की इथं कुठे असा नियम आहे का की मैदानात काही उदबत्त्या लावू नका वगैरे, काही असा नियम आहे का? नाही म्हणाले. मग मी लावणार. महाराजांनी त्यांना बोलून घेतलं. म्हणजे काय चाललंय काय? महाराज तुमची गाठ घ्यायला मी असं केलं. तेही खुश झाले. त्यांनाही ठेवून घेतलं, त्यांचा सगळा माल घेतला, हे केलं. आणि रोज 2 रुपये, आपल्याला 2-2 रुपये वाटतोय पण ते इतके त्यावेळेला 2 रुपये साधे नव्हते. पण त्याच्यावर त्यांना 1 महिनाभर तिथं राहिले. पण म्हणे महाराज तुमच्याकडे काही काम असेल, विशेषतः तलवारबाजीचं, मनसबदारीचं असेल तर द्या मला, मला हे करायचं नाही आहे, मला तुमच्याकडे नुसतं आयतं काही खायचं नाही. नाही म्हणे माझ्याकडे काम. ग्वाल्हेरवरून निघाले. म्हणजे बडोदा झाला, ग्वाल्हेर झालं. या दोन्ही ठिकाणी रामानंद महाराजांना म्हणजे रामानंद बिडकरांना हितशत्रूंनी नसत्या लफड्यात गोवायचा प्रयत्न केला. त्यांना नायकिणीच्या लफड्यात गुंतवायचा, म्हणजे ज्याला आपण हॅनी ट्रॅप म्हणतो ना, त्या हॅनी ट्रॅपमध्ये गुंतवायचा प्रयत्न केला.
जरी ते त्या मोहजालात नाही सापडले तरी ग्वाल्हेरला एक सुंदर स्त्री त्यांच्या प्रेमात पडली आणि ती म्हणाली, माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुम्ही माझ्याशी लग्न करा. म्हणे, बाई माझं एक लग्न झाले, पण म्हणे मला म्हणजे तुम्ही इथंच राहा, नाही तर मला दूर करू नका. नाही म्हणे, मी मी चाललोय आता, तू माझ्या बरोबर चल. म्हणे, तुम्ही तिथे गेल्यावर मला सोडून येईल तर म्हणे मी तुला सोडणार नाही. ती तयार झाली. तिला घेऊन महाराज निघाले. म्हणजे ती महाराजांबरोबर निघाली. मग महाराजांनी अनेक राजवाड्यांकडे म्हणजे गेले. तिला मग शब्द दिला होता की मी तुला सोडणार नाही आयुष्यात कधी. आणि खरं म्हणजे शेवटपर्यंत तिला कधीही अंतर दिले नाही. पुढची कथा येईलच आपली. मग बडोदा, ग्वाल्हेर, मग ते झाल्यावर जयपूर सारख्या ठिकाणी गेले. जाऊन वाटेत नानाविध साधू संतांना भेटले, त्यांची जवळीक सांधली. जयपूरला पूर्वजांची सनद वगैरे काही नव्हती, तिथं जमीन जुमला काही नव्हता. तिथल्या महाराजांना भेटले. महाराजांनी ते विचारले, तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही कुठले ब्राह्मण आहात? म्हणजे ब्राह्मणात देशस्थ आहात का, कोकणस्थ आहात का, कराडे आहेत का, काय किरवंत आहात का, अजून कुठल्या ब्राह्मणात? ते म्हणाले, मी पेटिया ब्राह्मण आहे. महाराज म्हणाले, हा कुठले ब्राह्मणाचे नवीन हे उपजात? पेटिया ब्राह्मण. अहो, पेटिया म्हणजे पोटार्थी ब्राह्मण आहे. त्यामुळे महाराज जरा खुश झाले वगैरे, त्यांच्याकडनं परत अगदी विशेषतः जंजिऱ्यात जाऊन तिथं तिथल्या त्या सुलतानाकाला सुद्धा आपला द्रव्य म्हणजे सुगंधी वगैरे तिथं त्यांनी हे केली. अफाट बेफाट संपत्ती, लक्ष्मी त्यांच्या पायाशी हे गेलो. मग असे सांगितलं तसं धनाला कुठेतरी ओहोटी लागतीच. म्हणजे अगदी जरी किती झाले असलं तरी. आणि त्यातून मस्ती काल अविवेक सुरू होतो. वैराग्य तर जवळपास नव्हतंच, भोगायचं बाकी काही नाही असं हे होतं. म्हणजे तृप्ती अशी काही नव्हती. म्हणजे इदम अत्यम मया लब्धम इमम प्राप्स्ये मनोर्थम, गीतेचा जो 16व्या अध्यायातला 13वा श्लोक आहे की आज मला एवढं मिळाले, उद्या एवढं मिळेल, आणि इदम अस्ति अपि न भविष्यति, माझ्यासारखं कोणी होणार नाही, माझ्यासारखं आज मी हा कोण अब्जावधी आहे तर मी दशाब्जावधी 100 अब्जावधी असं त्यांचं हे होत होतं. धनाचे अजून एक 3 अनर्थ आहेत. जो कोणी सोमाजी गोमाजी कापसे आहे ते नाथ महाराजांनी सांगितलं. म्हणजे नाथ महाराजांच्या एक भागवतात आहे की धनाचे अर्थ स्त्री, मद्य आणि जुगार. त्याच्यात रामानंदजी पुरते हे झाले होते. धन असले की माणसं असो, निर्धनापाशी कोण जाते? निर्धनापाशी एखादी बाई, तुमच्याकडे पैसा असेल तर कुठली तरी बाई तुमच्या ह्याला बसेल. तुमच्याकडे पैसा असेल तर तुमच्या हातात मद्याचा चषक येतो. तुमच्याकडे पैसा असेल तर चांगले चांगले कपडे येतात. त्यांचे नाचगाण्याचे छंद चांगले चालू होते. पैसा किती कमवला तरी ते कुठे पुरेसा पडणार? आपली व्यसनं बंद करायच्या ऐवजी याच्यातून पैसा जास्त कसा उभा करता येईल यांची त्यांना फिकर लागली होती. आणि त्यांची ती सर्वात जास्त गोष्ट काय होती की किमया करायची. म्हणजे कथिलाचं सोनं करायची, ही किमया करायची त्यांच्या ओढ लागली होती. बाकी संतांना सरंजाम जात होते की मला शिकवा, मला शिकवा. म्हणजे फक्त आपल्या छान छोकीसाठी, मजा मजेसाठी ते संतांनाही जात होत. त्यांच्या संतांच्या पुढेही जात होते की मला हे शिकवा, मी तुमचा शरणागत आहे, मी तुम्हाला शरण आलोले वगैरे वगैरे. शेवटी एक म्हणाले, अरे तुम्ही काय करताय, तुम्ही कसली भक्ती करताय, तुमच्या हातून काही होणार नाही. एक असा अवलिया होता, त्यांना असं फटकारलं म्हटल्यावर ते मनुष्य मनस्वी होता. माझ्याकडनं होणार नाही, मी करून दाखवतो. म्हणून त्यांनी हे केलं, मनाचा ठाम निश्चय केला. म्हणून आपलं आराध्य दैवत मारुतीरायाची उपासना सुरू. आणि मारुतीने स्वप्नात येऊन सांगितलं की तू अक्कलकोटला स्वामी महाराजांकडे जा. स्वप्नात येऊन अक्कलकोटला. आता इथं कुठेतरी रामानंद भावांना दिशा सापडली. माणसाला आयुष्यात वळण लागायला अशी एखादी घटना घडते आणि सगळं आयुष्यच बदलून जातं. त्या अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला गेले. त्यावेळेला स्वामी महाराज अक्कलकोटच्या मठात नव्हते, ते मालोजी राजे यांच्या राजवाड्यात गेले होते. आणि स्वामींचं असं होतं की मालोजी राजांकडे गेले की 15-15 दिवस यायचं नाही, तिथंच राहायचं. स्वामींचे ते वेगळंच होतं. ते आले अक्कलकोटला, म्हणे स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, पण इकडं स्वामींना जाणवलं की कोणतरी आपल्यासाठी असं
तरफडून उपास करते. ते म्हणाले मला इथे राहायचं नाही. मालोडजी म्हणे नाही नाही तुम्ही नाही जायचं, तुम्ही 15 दिवसासाठी कबूल केलं, तुम्ही इथून जायचं नाही. ते काही नाही, स्वामी उठले तिथून भिंतीवर चढले, भिंतीवरून तटावरनं खाली उडी मारली आणि अक्कलकोटला आले. ते स्वामी असे चिडलेले होते, संतापलेले होते. ते आपण तुम्ही जी स्वामी समर्थ मालिका पाहत असाल जे कोणी, ते स्वामी चिडलेले होते, संतापले होते. त्यांचे जे चोळप्पा वगैरे आणि त्या कुठल्या बाई त्यांचं नाव सुंदराबाई त्या होत्या, त्या म्हणाले तुम्ही स्वामींच्या समोर उभे राहू नका, तुम्ही संसारिक आहात, स्वामींचा राग अनावर झाला, काय करतील. म्हणे मी मेलो तरी चालेल, मी आता इथून हलणार नाही. आणि स्वामींनी त्यांना पाहिलं, स्वामींचं दर्शन घेतलं. थोड्या वेळात स्वामी शांत झाले आणि त्यांच्याकडे पाहिले, जा तुझं काम झाले, जा तुझं काम झाले, ते निघाले. पण स्वामींचा जणू काही कृपाप्रसाद लागला आणि ते पूर्वीचे रामभाऊ बिडकर राहिले नाही. त्यांची बद्धावस्था संपून गेली. तुकाराम महाराजांनी म्हणल्याप्रमाणे मीच मज व्यालो पोटा आपुले आलो, अशी त्यांची अवस्था झाली. गुरुचिंतनाचा त्यांना ध्यास लागला. अहोरात्र गुरुना मुखातून वगळे सर्व जणू गुरुचरणी त्याने अर्पण केलं. ऐहिक गोष्टीतील प्रापंचिक गोष्टीतील जी सुख होती त्या पूर्ण कमी झाल्या. परमार्थाच्या गोष्टी त्या आवडीने करायला लागले. असे 1 वर्ष काढल्यानंतर परत माघी पौर्णिमेला ते अक्कलकोटला आले. स्वामी त्यांच्या पाठीवरनं हात फिरून म्हणाले, आंबा आता पाडाला आलेला आहे, पिकायचीच वाट पाहत आहे. पण गुरुकृपा एवढ्या सहजी मिळत नाही. भाऊसाहेबांचं म्हणजे भाऊसाहेब म्हणजे रामभाऊ, त्यांचं अखंड नामस्मरण स्वामींच्या नावाने चालू होतं. पुढच्या खेपेला ते अक्कलकोटला आले तेव्हाच मनाशी निश्चय केला की आता आपल्याला गुरुपदेश मिळाल्याशिवाय इथून जायचं नाही. म्हणून स्वामींची सेवा करायला लागले. आणि स्वामींची सेवा एकदा रात्रभर करता करता पायाचे दाब दाबता दाबता स्वामींच्या दोन्ही म्हणजे मांड्यातनं म्हणजे गुडघ्याच्या दोन्ही गुडघ्यांच्या मधनं एक जबरदस्त नाक करून आला. बिडकर महाराज त्यालाही घाबरलं नाही. बिडकर त्यालाही घाबरले नाही. आज ह्या कालसर्पाने आपल्याला दंश केला, आपल्याला मरण आलं तरी चालेल, पण स्वामींचे पाय सोडायचे नाहीत. आणि त्यांचे पाय दाबत राहिले. स्वामींना जाग आली. जाग आली म्हणजे स्वामी जागेच होते, स्वामी कुठे, पण ह्यांची जी प्रापंचिक झोप होती ती उडवायची होती स्वामींना. ती देहावरची जी प्रीती होती, त्यांचा जो अहंकार होता तो सगळा काढायचा होता. स्वामी उठले, अरे तू राक्षस आहेस, जिन्न आहेस, जिन्न आहे म्हणले आणि खाडकन एक मुस्काटी ठेवून दिली. खाडकन एक मुस्काटी ठेवून दिल्यावर ते तसेच ते जमिनीवर बेशुद्ध होऊन पडले. जेव्हा जाग आली तेव्हा त्यांना एक एक वेगळंच अनुभव, म्हणजे ज्याला शक्तिपात प्रयोग स्वामींनी म्हणतात ना, तसा केला त्यांच्या. आणि एक वेगळेच बिडकर महाराज उदयाला आले. आणि मग ती आत्मबोधाच्या प्रकाशाची जाग होती. ती थप्पड त्यांना नव्हती, त्यांच्या ठाई असलेल्या देहात्मक भावाला होती. आणि मग ते स्वतः देहातीत झाले. उजळले भाग्य आता अवघी चिंता वरली, संत दर्शने हा लाभ झाला, पद्मनाभे जोडला, असं तुकाराम महाराज म्हणतात. तसं झालं. सकाळी उठून स्वामींच्या पाया पडायला म्हणजे पाया पडायला गेले. स्वामी म्हणाले, जा आता तुझ्या बापाचं काही देणं लागतं का, मी जा इथून निघून जा, पण एक काम कर, इथं सहस्त्र भोजन घाल, इथं सहस्त्र भोजन घाल. अक्कलकोटला बिडकर महाराजांकडे काही पैसा नव्हताच. बरोबर त्याने काही सुगंधी अत्तर वगैरे आणली होती. ते अक्कलकोटला स्टेशन पासून मठापर्यंत येईपर्यंत एका घोड्यावर बसून येतो. ते घोडा अडकळला आणि त्या बाटल्या खाली पडल्या आणि फुटल्या, सगळ्या फुटल्या होत्या, काहीच नव्हतं. पण त्यांनी त्याच्यातही जिद्द सोडली नाही. त्या मालोजी राजांचा जो दिवाण होता त्यांच्याकडनं कस्तुरी मागून घेतली. आणि त्यांना माहीत झालं की महाराज तिथं गेले, अक्कलकोट स्वामी तिथं गेले मालोजी राजांकडे, की त्यांना अष्टगंध उगाळून चांगलं हे चोपडून आंघोळ घालतात. म्हणून मी चांगलं तयार करून देतो. ज्या बाटल्यातनं जे काही अत्तर मिळालं त्याचं म्हणून इतकं फर्स्ट क्लास ते अष्टगंध तयार केलं की मालोजी राजे खुश झाले. त्याने इतके पैसे दिले की सहस्त्र भोजन घातलं. वरती 4-4 आणे त्या जे ब्राह्मण जेवायला आले होते त्यांना वरती 4-4 आणे दक्षिणा पण दिली. स्वामींनी पाहिलं, अरे म्हणे सगळ्यांना दक्षिण दिले, माझी दक्षिणा काय.
आता माझी दक्षिणा, बापरे, आता तुमची दक्षिणा. त्यांना वाटलं की आता स्वामी काहीतरी बरेच पैसे मागणार वगैरे. नको नको, तुला नाही होणार ती माझी दक्षिणा आहे. महाराज सांगा तरी खरं. नाही रे, तुला नाही होणार. कबूल करतोयस म्हणजे 3 वेळा विचारलं, नक्की देणार मला दक्षिणा? नक्की दे. हो देणार स्वामी. म्हणजे तुम्ही तू किमया करतोस ना, ती बंद कर. तुझे धातूपासून सोनं तयार करण्याची किमया तुझी आहे, ज्याच्यावर तू श्रीमंत झालायस ना, ती बंद करून टाक. स्वामींनी अशी आज्ञा केल्यावर म्हणजे ठीक आहे, करतो बंद. आणि स्वामींच्या आज्ञेनुसार त्यांनी जी किमया करण्याची बंद केली ती त्यानंतर कधी म्हणजे मी माझ्या शिष्याकडनं करून म्हणे करून तर बघ. शिष्याकडनं ते कधी झालं नाही, कारण सगळे लाग स्वामींना सोडायचेच होते, सगळे बंध तोडायचेच होते. आणि ती सिद्धी जी बिडकर महाराजांना लागली होती, ती सिद्धी कशा असतात की सिद्धी ही परमेश्वरापासून माणसाला दूर लोटतात. म्हणजे नाथ महाराजांनी एक फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे की पूर्वीच्या काळी कसं होतं की माणसांचं ध्येय असायचं की काशीला केव्हा तरी जाऊन यावं. पूर्वीच्या काळी काशीचं जावे, नित्य बदावे, काशीत जावे असं म्हणायचे. मनुष्य काशीला जाऊन आले की असं वाटायचं की सगळं त्याच्या जीवनाची सार्थकता झाली. पण नाथ महाराजांनी पुढे उदाहरण दिलेले आहे की जर काशीपाशी एखादा मनुष्य गेला, काशीला गेला आणि तिथं शंकराच्या देवळात शंकराचं दर्शन न करता वेश्येच्या गृहाशी गेला तर काय उपयोग आहे. सिद्धी ह्या तशा असतात. पावता पावता वाराणसी, जो वस्तीस गेला वेश्यागृहासी, तेथे बोलून तिच्या भोगासी सर्वस्व तेशी सर. आणि मग म्हणजे त्या सिद्धी म्हणून स्वामींनी बिडकरांना सिद्धीपासून पहिलं तोडलं. सिद्धी हा म्हणजे सिद्धीचं वर्णन आता याच्यात मी लिहिताना जवळजवळ 4 पाने लिहिले आहेत. आता त्यातलं एक पान सुद्धा, एक पॅरेग्राफ सुद्धा तुम्हाला सांगता यायचं नाही इतकं. ते हे फक्त एक सांगितलं की काशीत जाऊन वेश्येच्या दाराशी जाण्यापेक्षा देवाच्या दाराशी जाणं महत्वाचं आहे ना. तसं सिद्धी ह्या देवापाशी जाऊन माणसाला ती परीक्षा घेतात देव. आणि ज्यांना सिद्धी देतो त्यांना कसलीही इच्छा नसते, आणि जे सिद्धीच्या पाठीमागे लागतात त्यांच्याचा देव तुटतो. हल्लीच्या काळात जर बोलायचं झालं तर एखादा बॅट्समन असतो फलंदाज, तो 90त आला आणि त्याला 100 रन्स करायचे आहेत, म्हणजे त्याला कुठेतरी असं बॅट उंचून हे करता येईल, तर 90त तो आऊट झाला म्हणजे तो त्या सिद्धीच्या मागे लागला. तसं आहे की परमेश्वर भेटता भेटता राहतो सिद्धी मिळाल्यानंतर. सिद्धी आता आपण जे बाबा काही लोक पाठव महंत मठ महंत त्यांच्या हातात सिद्धी असतात, सिद्धी असतात, त्या सिद्धी आहेतच. 18 सिद्धी वर्णन केलेल्या आहेत ना एकनाथी भागवतात. 18 सिद्धी वर्णन केलेले. त्या सिद्धी पाहिल्या, काहीतरी सिद्धी एखादी क्षुद्र सिद्धी जरी मिळाली आपल्याला ना तर आपण खूप मोठी होऊ, पण सिद्धीच्या नादी कधी लागायचं नसतं. माऊलींनी सांगितलेलं आहे, नाथ महाराजांनी सांगितले, तुकाराम महाराजांनी सांगितले, सिद्धीच्या नादी लागायचं नाही. सिद्धी ही वेश्येसारखी असते. नवनाथ भक्तिसारात सांगितलेलं आहे की सिद्धीच्या कुठेही नादी लागू नका. सिद्धी हे स्वामींनी बिडकरांना म्हणते बिडकर महाराज झाले आणि मग ते पुण्यात आले, अक्कलकोटहून पुण्यात आले. त्यावेळेला म्हणजे ते सहस्त्र भोजनाचं दिलं, कर्ज वगैरे सगळं म्हटलं. आता लोक त्यांना बिडकर महाराज म्हणून ओळखायला लागले. समर्थांनी त्यांना सांगितलं होतं, स्वामी समर्थांनी सांगितलं की जा आता नर्मदा परिक्रमा कर. नर्मदा परिक्रमा कशी करायची, जायला पाहिजे. तेवढ्यात त्यांना निरोप आला त्यांच्या जावयाचा, जे रावेरला होते, की त्यांची बायको म्हणजे ह्यांची मुलगी ही बाळणपणासाठी तिला आईसाहेबांना बोलवले. ठीक आहे म्हणे. मग ते रावेरला गेले, आपल्या बायकोला मुलीसाठी तिथं सोडलं आणि ते पुण्याला परत नेता ओंकारेश्वरावर आले आणि नर्मदा परिक्रमा केली. नर्मदा परिक्रमेचे त्यांचे जे अनेक अनुभव आहे ते सांगायला लागलं तर 2 तास पूर्ण नाही, इतके अनुभव आहेत. पण एक छोटे छोटे 2-3 अनुभव सांगणारे मी. हे मला आज वाटतंय थोडंसं अवघड वाटतंय सगळ्या सांगणं, कारण एवढं आहे. आणि तर पण त्या नर्मदा परिक्रमा करताना ते कधी कधी परिक्रमा वास्यांबरोबर हिंडायचे, कधी कधी एकटे हिंडायचे. पण प्रत्यक्ष गुरु आपल्या बरोबर आहे त्याची साक्षी त्यांना पदोपदी पडत होती. एकदा परिक्रमा करत असताना संध्याकाळची वेळ झाली होती, दिवस ढळत चालला होता. बाकी सगळी मंडळी सोडून गेली होती, एकटेच होते.
आपल्या नादात गुरूंचं स्मरण करत चालले होते. एकदा झपाझप मार्गक्रमण करताना संध्याकाळी त्यांना जाणवलं की पुढचा रस्ता एकदम बंद झालेला आहे, मागे वळायला कुठे जागा नाहीये. थोडंसं डोळ्यापुढे, आता तुमच्या कल्पना तुम्ही करा, डोळ्यापुढे आणा. रात्रीचा अंधाराचा अंमल सुरू झाला होता. रात्र कोठे काढायची मोठाच एक प्रश्न होता. तिथे एक मोठा कातळ दगड खडक होता. त्या खडकावर ते थांबले. तिथली जागा साफसूफ करून घेतली. जवळपासचे थोडेसे काटक्या कुटक्या पालापाचोळा जमला, गारकोटीने त्यांना हे केलं, त्याचं जाळ केला, नामस्मरण करत बसले. जेव्हा रात्र गडद रात्र झाली, मध्यरात्र झाली, नामस्मरण सुरू होते, त्यांना वाटलं की ते पलीकडे, जाळाच्या पलीकडे कोणतरी बसलेले मोठं. म्हणून जाळ जरा मोठा केला तर पाहिलं तर एक धिप्पाड वाघ तिथं बसला होता. तो गुरकावत होता. यांनी त्याच्या डोळ्यात पाहिलं, तो वाघ डरकाळ्या पडत होता, शेपटी आपटत होता. यांनी त्याच्याकडे डोळ्यात रोखून पाहिलं. जवळजवळ ही तासभर अशी हे चालू होती की वाघ त्यांच्याकडे पाहते, ते वाघाकडे पाहतात. कुठल्याही क्षणी ते स्वामींचं आपलं चिंतन करत होते, एक स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ असं चालू होतं त्यांचं. शेवटी एक मोठी डरकाळी पडून तो वाघ टुणकन उडी मारून निघून गेला. त्यानंतर ते त्या खडकावर झोपले. खडकावर झोपल्यावर सकाळी त्यांना जाग आली. पाहिलं तर सकाळी अरे खडक, मग जायला जागा कुठे, मागे जायला रस्ता नव्हता. त्यांनी स्वामींचं स्मरण केलं की वाघापासून एवढं हे केलं. त्यांनी पाहिलं त्या कड्यावर आले तर जवळजवळ 35-40 फूट आणि खाली नर्मदा वाहत होती. पण नर्मदेची वाळू तिथं पसरली होती. त्यांनी त्याच्यावर उडी टाकली, खाली उतरले. म्हणजे उडी टाकल्यावर त्यांना काही हे झालं नाही. नर्मदेचं मनसोक्त पाणी पिलं. आता म्हणे कसं जायचं, नर्मदा काठाकाठाने जाऊया. तिथं एक मोठी पावलं नर्मदेच्या म्हणजे त्या काठाकाठाला दिसली. पुढे गेल्यावर एक एक गुहेचं बारीक तोंड दिसलं. त्या गुहेतनं ते आत शिरले. पाहिले तर तो कालच्या रात्रीचा वाघ तिथं उभा होता. त्या कालच्या रात्रीचा वाघ तिथं उभा होता. त्यांनी त्या वाघाला साष्टांग दंडवत घातला आणि डोळे उघडले. त्या वाघाच्या शेजारी स्वामी उभे. आणि त्यातली एक गंमत म्हणजे जेव्हा ही परिक्रमा करत होते त्यावेळेला स्वामींनी समाधी घेतली होती. ही त्यातली जी कथा आहे की स्वामींनी त्याच वेळेला, हे परिक्रमा करत असताना स्वामींनी समाधी घेतली होती. तो पुढचा भाग झाला. आणि तसंच पुढे, आणि स्वामी म्हणाले, जा बेटा, मी तुझ्या पाठीशी भिवू नकोस. पुढे गेला तर एक अवाढव्य मनुष्य तिथं, योगी पुरुष, तो पाहत राहिला. म्हणे, तुला कोणी इथं पाठवलं, तुला इथली वाट कशी कळली? म्हणे, तुमच्या पायाचा मागोवा घेत आलो. सगळ्या लोकांनी, संतांनी तैसा व्यासांचा मागोवा घे, तू भाष्यकारा ते वाटपसू तू, माऊली स्वतः म्हणतात. पायाचा मागोवा घेतच सगळे चाललेले आहेत ना. तसं सगळे म्हणजे तुमच्या पायाचा मागोवा, मोठी पावलं म्हणजे यांच्या दुप्पट पावलं ते. ठीक आहे. तो त्या स्वामींनी सांगितलं, अहम ब्रह्मास्मी या चिंतनात सदैव मग्न राहत जा. मग तिथलं एक फळ तोडलं. म्हणे, तू ते हे गरम करून घे फळ. ते त्याचं टरकल काढलं. त्याच्यात शिऱ्यासारखा गर होता, खा म्हणे, जात होता. त्या फळाचं वैशिष्ट्य की तेवढा गर खाल्ला की माणसाला 8 दिवस भुकेची जाणीव होत नाही, असं ते फळ होतं. म्हणजे असं ते एक नर्मदा परिक्रमेचे एक गोष्ट सांगत राहिलं तर खूप सांगता येईल. पण म्हणजे अशीच परिक्रमा त्यांनी एका मोठ्या डोहात उडी टाकली. कारण नर्मदा मातेचं वाहन आहे मगर, आणि तो मोठा डोह होता 25-30 फूट खोल. तिथं साने नावाचा एक देहावर प्रेम करणारा स्वामी होता. तर तो म्हणाला, तुम्ही काय करताय? तो म्हणाला, ये. त्याच्या हाताला धरून ते उडी टाकणार. त्यांनी हात सोडवला, मेहनी उडी मारली त्या डोहात. बऱ्याच वेळ वरती आलेच ते साने स्वामी घाबरले. वर आल्यावर म्हणाले, देहातीतता अशी असते, देह म्हणजे मी नाही. म्हणून मग जीवावर त्या डोहात त्यांनी उडी मारली. म्हणजे असं शूलपाणीचं जंगल तुम्हाला ऐकून माहित असेल. त्या शूलपाणीच्या जंगलात भिल्ल लोक सगळं लुटतात. यांच्याकडे काय होतं, कमरेला एक पंचा होता, अंगावर एक पंचा होता. शूलपाणीच्या जंगलात भिल्लाने त्यांना अडवलं तेव्हा त्यांनी पंचा देऊन टाकला. कमरेचा पंचा राहून द्या म्हणाले मला, कमरेचा पंचा सकट. पण त्या शूलपाणीच्या जंगलात कुठली वाट नव्हती. काटे कुटे दगड कपची सगळं पाय रक्ताळलेले. त्या शूलपाणीच्या जंगलातनं पुढे आल्यावर, शूलपाणीच्या जंगलात पुढे आल्यावर लोक तिथं, धनिक लोक काय वाटेल ते, म्हणजे कोणाला चपला दे, कोणाला छत्र्या दे, कोणाला चांगले कोट दे,
सगळं देतात. त्यांनी काही घेतलं नाही. एका माणसाने बळ यांना खडावा दिल्या, खडावा घालून जा महाराजा. त्यांनी खडावा घेतल्या आणि गळ्यात बांधून पुढे चालायला लागले. असे ते होते. असे ते पुढे चालत असताना सगळी नर्मदा परिक्रमा केली. नर्मदा परिक्रमा केल्यावर पुढे विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीचं, त्या पत्नी त्यांना कळलं की हे पुण्यात नाहीत. त्यांना जवळजवळ 2.5 वर्ष झाली 2.5 वर्ष लागली नर्मदा परिक्रमा करता. तर नर्मदा परिक्रमा त्यांना कळलं नर्मदा परिक्रमा, त्या नर्मदा परिक्रमेच्या वाटेवर गेल्या. तेव्हा लोकांनी साधू संतांनी सांगितलं की हो असे असे मनुष्य आला होता, असा असा हे होता, तुम्ही जा, ते येतील. जेव्हा ते परिक्रमा पूर्ण करून परत ओंकारेश्वराला आले तेव्हा त्यांना आईनं स्वप्नात पडलं की ते ओंकारेश्वरावर आले. ते ओंकारेश्वरावर त्या परत गेल्या आणि परत त्यांना घरी आणलं. मग पुण्यात त्यांचं मोठं नाव. पण ते भाऊसाहेब गांधी किंवा रावसाहेब गांधी किंवा रामभाऊ गांधी या नावानेच म्हणजे बिडकर महाराज हळूहळू प्रचलित होतं, पण तोपर्यंत लोक त्यांना गांधी म्हणूनच ओळखत होते. देवाच्या ध्यानात मग्न राहिले होते. पुढे त्यांनी अनेक काशी यात्रा केली. काशी यात्रेला त्यांनी अनेक म्हणजे काशी खिशात नाही पैसा, म्हणजे अगदी आईंना म्हणजे त्यांच्या सौंना घेऊन गेले, खिशात पैसा नाही आहे, पण सबंध काशी यात्रा केले. काशी यात्रेच्या ठिकाणी तर त्यांना त्यावेळेला हे होतं, प्रयागला आपला काय म्हणतात तो याचा कुंभमेळा होता. कुंभमेळा होता. त्या कुंभमेळ्याला इंग्रजांनी बंदी घातली होती, नंग्या साधूंना बंदी घातली होती. तर ते सगळे साधू एक मोर्चा घेऊन चालले होते. तिथला जो महत्त्वाचा ऋषिकेश मधला जो मोठा यती होता, त्यांनी ह्यांना पाहिलं. ते माणसात होते, म्हणजे जनतेत होते. त्यांना हाक मारली, इकडे या. त्यांच्याबरोबर घेतलं. त्यांना घेऊन त्या मोर्चात घेतले. इंग्रज कॅप्टन घोड्यावरनं आला, घोड्यावरनं उतरला ह्यांना पाहून आणि काही नाही, सलाम ठोकला. म्हणजे तुम्हाला तुमची परवानगी, आम्ही जी बंदी घातली होती ती बंदी नाही, तुम्ही सगळे लोकांनी. आणि नर्मदेत पहिलं म्हणजे त्या ह्याच्या वेळेला पहिलं स्नान करण्याचा मान रामभाऊंना मिळाला, रामस्वरूप बेडकरांना मिळाला. नंतर काशी, नंतर इथं महाराष्ट्रात आल्यावर आळंदी, देहू, सगळ्या ठिकाणी त्यांनी ह्या सगळे या काय म्हणतात त्याला की सगळीकडे जाऊन सगळ्या देवांना हे केलं. पण सगळं वाटून टाकायची वृत्ती, लोकांना द्यायचंच नाही. लोकांना द्यायचं सगळं, आपल्यासाठी काही ठेवायचंच नाही. पैशाची चणचण भासायला तर आपलं घर विकून टाकलं, भाड्याच्या घरात येऊन राहिले वगैरे सगळं हे राहिले. त्यांनी स्वतःचा हा उदरनिर्वाहाचा गंधीचा जो व्यवसाय होता तोही हळूहळू बंद केला. त्यांना एकदा असा चमत्कारच झाला की मुंबईला सगळे घेऊन गेले, सगळा माल संपला. आता माल कुठून आणायचा? चला परत पुण्याला. सहज अत्तराच्या सगळ्या त्या पेट्या उडून आल्या तर सगळ्या भरलेल्या. दुसऱ्या दिवशी सगळ्या खपल्या. परत दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं तसं ते महाराजांपुढे म्हणजे स्वामींपुढे त्यांना म्हणजे नतमस्तक झाले की स्वामीच्या वेळेस नव्हते तरी त्या सगळ्या अत्तराच्या बाटल्या दुसऱ्या दिवशी भरलेल्या त्यांना मिळाल्या. म्हणजे हे सगळे चमत्कार झाले. पण चमत्काराच्याही पुढे जाऊन त्यांनी जो उपदेश केला लोकांना तो नर्मदा परिक्रमा झाल्यावरच केलाय त्यांनी. नर्मदा परिक्रमा आणि त्यांचा आता मठ आहे तो नेनेघाटापाशी आता. आणि त्यांचे जे शिष्य रावसाहेब म्हणजे ज्यांना हे रावसाहेब माझा मोतीदाणा म्हणायचे, त्यांचं जे वडारवाडीत जे मंदिर आहे मोठं छान आहे मंदिर, सुरेख मंदिर आहे, ते त्यांचे शिष्य होते रावसाहेब म्हणून. रावसाहेब माझा मोतीदाणा त्यांचे जे शिष्य होते दिगंबर दास, त्यांनी डेरवणचा जो मोठा हे आहे ते डेरवणचं त्यांनी हे केलेलं आहे. रावसाहेब म्हणजे सहस्रबुद्धे, रावसाहेब म्हणजे सहस्रबुद्धे, सहस्रबुद्धेने ते हे केलेलं आहे. ते असे मोठे शिष्य होते. आई साहेब जेव्हा गेल्या तेव्हा रावसाहेब बाहेर होते. रावसाहेब आल्यावर आईसाहेबांनी रावसाहेब रडायला लागले की मला आईंचं परत दर्शन घ्या. म्हणजे जी नामदेवांची जी एक गोष्ट आहे की नामदेव सगळं हे सगळं झाल्यावर देवाला म्हणाले, देवा मला ज्ञानदेव भेटवा, मला ज्ञानदेव भेटला. देव म्हणाले ज्ञानदेव म्हणजे
मीच मीच आत्मा, मीच ज्ञानदेव म्हणजे मीच आहे. ते म्हणजे तुमचं तत्वज्ञान तुमच्यापाशी ठेवा, नामदेव म्हणाले, मला ज्ञानदेव भेटवा. शेवटी ज्ञानदेवांची आणि नामदेवांची गाठ पांडुरंगाने परत गाठून असं नामदेवांचा अभंग आहे. आता वेळ नाही मग आपल्याला म्हणून, नाही तर मी तो सांगत बसलो असतो. तशीच त्या आईसाहेबांची गाठ यांनी घालून दिली रावसाहेबांना अशा तऱ्हेने, आणि फार मोठं कार्य केलेलं. आपल्याला हे सगळे माणसं माहीत नसतात, त्यांचा जो बारकावे आहेत ते माहीत नसतात. यांचं सांगायला लागलो तर खरंच मला 2-3 प्रवचनं तरी पाहिजे होती ह्याच्यावर, पण हे सगळं सांगायचं म्हणजे हे मोठे होते आणि एक्स्ट्रीम ह्याचं म्हणजे पारमार्थिक सुखाचं आपलं संसारी सुखाचं जे सगळं टोकाचं हे केलेलं आहे, किंवा छानछोक शौकी सगळ्याच अगदी टोकाच्या केल्या आहेत. त्यापासून त्याग किती करू शकतो मनुष्य, त्यागी किती होऊ शकतो, हे मोठं उदाहरण आहे. म्हणजे त्यातून माणसाला आपल्याला शिकायला पाहिजे की आपण आपल्यातला भगवान जागा करून, आपल्यातला आत्मबोध आपल्याला मिळून, परमेश्वराचं स्मरण चिंतन नामस्मरण करून आपणही आपल्याला आत्मबोध करू शकतो. पेडकर महाराजांवर खूप सांगता येईल, आता एवढा वेळ नाहीये. तुम्ही 5 मिनिटं जास्त वेळ बसला ते जर मला कौतुक वाटत आहे, पण कधीतरी सांगायची पाहिजे तर परत ते सगळं बारकाईने अजून सांगेन. खूप सांगण्यासारखं आहे. नुसतेच ते सिद्धी कशा आहे आणि काय चमत्कार घडले, या चमत्काराला महत्त्व नाहीये. आपण कसे आत्मबोधी होऊ, आपल्याला कसं ज्ञान मिळेल, त्यापासून समाज कसा सुधरत जाईल, नुसतं आपण नाही, स्वतःचं नाही, समाज कसा सुधरत जाईल हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अशा बेडकर महाराजांना ते पुढच्या, मला वाटतं फेब्रुवारी महिन्यात त्यांची जयंती येते. अशा बेडकर महाराजांना, रामानंद बेडकर महाराजांना, म्हणजे निदान कमसे कम ज्यांना माहीत नव्हतं त्यांना माहीत झालं, ज्यांना माहीत नव्हतं त्यांची उजळणी झाली. अशा अशा अर्थाने हे थोडंसं बेडकर महाराजांबद्दल सांगून झालं. मी सांगण्याला खूप कमी पडतोय, अपूर्व आहे, तरी जे काही सांगितले ते तुम्ही गोड मानून घेतलं. त्या बेडकर महाराजांना आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करून आजचं प्रवचन मी संपूर्ण करतो.